राज्यपाल राजवट लागावे. राज्यपाल का बरं? दिवस चांगले आलेत भाऊचे. भाऊचे दिवस काय वाटतं संधी कुणाला दिली पाहिजे आपण आता? संधी दिली पाहिजे की आता आपण म्हाताऱ्यालाच द्यायची संधी. यावेळी कोण येईल? मामा येणार मामा येतील. आमचा विकास त्यांनी लय केलाय. माहिती मामाची का माहिती तुमच्याकडे झाला विकास? हो रस्ता बिस्ता ओके नसतं. मामालाच पण पुन्हा एकदा तुमची पसंती नेमकी कोणाला असेल बाबा? पसंती काय पवाराकडे. नेमकं कोणाला पसंती असेल? दत्ता मामा. हा का बरं मामाच का पाहिजे आता? काम केलं मामाने. चल की कोण येईन वाटतं आता? हर्षवर्धन पाटील. नमस्कार, मी कुमार शिंदे. गोष्ट विधानसभेची या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण बिजवडी कारखान्यावरती आलोय आणि या बिजवडी कारखान्यावरती आठवडे बाजार आज बुधवारचा असतो आणि त्या निमित्तानं या ठिकाणी 5 ते 6 गावची लोक या ठिकाणी बाजार करण्यासाठी येतात आणि काही विक्रेते या ठिकाणी बसलेले आहेत. आपण त्यांना विचारू बाबांना. बाबा नमस्कार. 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 काय वाटतं विधानसभा आली जवळ, आता विधानसभेची रणधुमाळी चालू झाली 2 महिन्यावाली. काय वाटतं कोण येईल निवडून? कोण येईल? तुम्हाला काय वाटतं कोण येईल निवडून? काय कोणी येईल काय करायचं? भाव आहे का तुमच्या कशाला भाऊ होय कशाचा भाऊ होय? नाही भाव. कसे भाऊ येईल? मग कुणाला निवडून द्यायला आता? कोणाला दत्तात्रय मामा भरणे असतील, हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील, आप्पासाहेब जगदाळे असतील, प्रवीणभाई असतील, कुणाला निवडून द्याचाल? तिकीट मिळेल कोणाला पैसे तुमची पसंती कोणाला असेल? बघू पसंती जवळच्या जवळची तवा बघू असं बाबांचं या ठिकाणी एकंदरीत म्हणणं आहे की या ठिकाणी विधानसभा जवळ आली की आम्ही आमचा निर्णय या ठिकाणी सांगू. आपल्यासोबत या गावच्या काकू आहेत. काकूंना देखील आपण या ठिकाणी विचारू. काकू काय काय आणलंय बाजारामध्ये? कांदा लसूण अंडी. बर बर. काय वाटतं काकू आता 1,500 जमा झाले तुमच्या अकाउंटवरती? झाले की. काय वाटतं? बरं वाटतंय आता? हो खुश आहे का त्याच्यामध्ये? मग काय. बरं काय वाटतं आता इंदापूरची विधानसभा जवळ आली आणि त्या अनुषंगानं तुम्हाला काय वाटतं कोण या ठिकाणी निवडून येईल? तुमची पसंती कोणाला असेल? आता उमेदवार कोण कोण आहे तेच माहित नाही सर आम्हाला. आता दत्तात्रय मामा भरणे असतील, हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील, प्रवीणभाई माने असतील, आप्पासाहेब जगदाळे असतील. तुमची पसंती नेमकी कोणाला असेल? आता जे आम्हाला मदत करताय त्यांनाच आम्ही मदत करू ना. गाव कोणतं तुमचं गाव? कारखानाच आहे. मग तुम्हाला कोणाला पसंती या ठिकाणी द्यायची आहे? आम्हाला जे मदत करताय त्याला. तुम्हाला मदत आजपर्यंत कोणी केली की नाही? कोणी केली? कोण मदत करताय? आम्हाला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. एकंदरीत कसल्या प्रकारची मदत म्हणताय तुम्ही? कसल्या प्रकारची मदत सांगताय? कसल्या प्रकारची म्हणजे आम्हाला शेतीत आहे का बाजार भाव कशाला? एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे की आमच्या शेतीमालाला या ठिकाणी बाजारभाव नाही आणि बाजारभाव जे देतील त्यांना आमची पसंती असेल. आपल्यासोबत या ठिकाणी बाजारामध्ये बरेच शेतकरी या ठिकाणी बसलेले आहेत. या ठिकाणी एक शेतकरी काका सुद्धा आपल्या सोबत आहेत. काका नमस्कार. गाव कोणतं? इंदापूर. इंदापूरचे काका या ठिकाणी आहेत. काका काय वाटतं आता विधानसभा जवळ आली 2 महिन्यापूर्वी 2 महिन्यावर आले आणि इंदापूरमध्ये एक वातावरण जरा वेगळं चाललंय. काय वाटतं एकंदरीत कोण निवडून येईल? अंदाज कोणाला सांगता येत नाही. तुमची पसंती नेमकी कोणाला आहे? तुम्हाला काय वाटतं कोणी यावं, कोणी इंदापूरचा विकास करावा? इंदापूरचा विकास हर्षवर्धन पाटील करू शकतो. पाटील साहेब येतील आता. तर का बरं पाटील साहेब येतील? पहिली 20 वर्ष होते आणि आता तर चर्चा अशी चालली आहे की पाटील साहेबांनी शेतकऱ्यांची बिलं वगैरे लेट होतात त्यामुळे पाटील साहेबांना थोडा दगाफटका होईल. नाही होईल ना, होणार आता क्लिअर. आता क्लिअर होणार 100%. तर काकांचं असं म्हणणं आहे की विकास जर करायचा असेल तर हर्षवर्धनजी पाटील साहेब यावेळेस 100% आमदार होतील. आपल्यासोबत अजून काही शेतकरी या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत युवा शेतकरी या ठिकाणी आहेत. दादा नमस्कार. हा नमस्कार सर. गाव कोणतं दादा? कवठळी. कवठळी गावचे दादा आपल्या सोबत आहेत. दादा काय वाटतं आता 2 महिन्यावरती विधानसभा आली कोण निवडून येईल? निवडणुकीचं कोणी सांगू शकत नाही. तुमची पसंती नेमकी कुणाला असेल? दत्तात्रय मामा भरणे असतील, हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील, प्रवीणभाई माने, आप्पासाहेब जगदाळे, नेमकं कोणाला पसंती असेल? दत्ता मामा बने. दत्ता मामाला. का बरं दत्ता मामाच का? नाही चांगलं काम आहे त्यांचं. काम चांगलंय. विकास झाला तुमच्या इकडं? विकास झाला भरपूर. एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे की आमच्या इकडे विकास झाला आणि दत्ता मामांच्या या प्रयत्नातून हा विकास यांच्या ठिकाणी या ठिकाणी झाला. आपल्यासोबत काही युवा मित्र देखील याकडे. दादा नमस्कार. गाव कोणतं? आगोते आगोते आगोते. थांबा थांबा एक मिनिट नोट बदलू ना एवढी. ऐका ऐका इकडे बघा. आता युवा पिढीने बोललं पाहिजे. आता नाही बोललं 5 वर्ष गप बसावं लागेल. काय वाटतं कोणी आता निवडून? आता काय कोणी काय ना काय त्याला आपल्याला काऊन देणार आता? तुमची पसंती नेमकी कोणाला असेल? आता तरुणांनी विकास कसा होईल सांगितलं पाहिजे राजकारण्यांना.
किंवा तरुणांनी शिकवलं पाहिजे विकास कसा करायचा. तुमची नेमकं प्रतिक्रिया काय आम्हाला? आता आमची प्रतिक्रिया काय हर्षवर्धन पाटील. पाटील साहेब येतील, पण पाटील साहेब का बरं नेमके? तसं बघायला गेलं तर दोन्ही बी आमदार चांगला आहेत, म्हणजे हर्षवर्धन पाटील बी चांगला आहेत, मामा बी चांगला आहेत, आणि तिसरा पर्याय आला तर आप्पासाहेब आले तर? ते बी चांगला आहेत. आप्पासाहेबाचे, पण पसंती नेमकी कुणाला असेल? काम कोण करताय आता? आता सध्या तसं बघायला गेलं ना तर मग असं वाटतं हर्षवर्धन पाटील येईल असं वाटतंय. त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे की या ठिकाणी हर्षवर्धन जी पाटील साहेब येतील आणि या ठिकाणी अजून शेतकरी आपल्या सोबत आहेत. दादा काय वाटतं यावेळी चित्र कसं असेल इंदापूरचं? आता ह्यावेळी चित्र असं आहे, यात तिरंगी लागण्याची शक्यता आहे. तिरंगी लढत. तिरंगी हर्षवर्धन पाटील, भरणे मामा आणि आप्पासाहेब. बरं, आणि यावेळी चित्र काय असेल यावेळीच आपल्याकडे? त्यावेळी चित्र हर्षवर्धन पाटील 100% निवडून येणार. म्हणजे हर्षवर्धनजी पाटील साहेब 100%. पण एकंदरीत प्रश्न हा निर्माण होतोय की पाटील साहेबांना तिकीट भेटणार नाही, मग काय करणार? भेटेल ना पाटील साहेब तिकीट. पाटील साहेब जर तुतारीत गेलं तर तिकीट भेटेल, पण पाटील साहेब कुठेच जाणार नाहीत, मग काय करणार? नाही गेलं तर अपक्ष उभं राहणार. अपक्ष उभं राहिले येतील. 100%. बरं, तिसरा चेहरा आहे का आपल्याकडे? आश्वासक चेहरा आहे किंवा नवीन संधी देण्यासाठी आप्पासाहेब जगदाळे आहेत, त्यांना संधी द्यायची काय म्हणता का? नाही संधी आता ते सुप्रियाच्या ह्याच्या होय, पण ही त्यांचं ते मामाचं येतं ही भाऊंचं. भाऊंचं. एकंदरीत त्यांचं म्हणणं असं आहे की हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचे मामा आप्पासाहेब जगदाळे असल्यामुळे आप्पासाहेब जगदाळे भाऊंना या ठिकाणी मदत करतील. आपल्यासोबत काही शेतकरी देखील या ठिकाणी आहेत. दादा नमस्कार, गाव कोणतं? रुई गावचे या ठिकाणी शेतकरी आहेत. दादा काय वाटतं यावेळी इंदापूरचं चित्र कसं असेल? चित्र चांगलं होईल मामाला तिकीट दिल्यावर. मामाला तिकीट आहे हो, पण या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं, बदल व्हावा वाटतो का? नाही बदल नका. बदल नको. एकंदरीत त्यांचं म्हणणं असं आहे की बदल नको, आम्हाला पुन्हा एकदा दत्तात्रय मामा बर्णे हे आमदार हवेत. या ठिकाणी एक वयस्कर बाबा आपल्यासोबत. बाबा नमस्कार, गाव कोणतं? बनकरवाडीचे बाबा आपल्यासोबत आहेत. बाबा काय वाटतं यावेळी इंदापूर तालुक्याचं चित्र काही वेगळं असेल का? हेच आहे काय वेगळं होणारच की. वेगळं होणं. काय वाटतं संधी कुणाला दिली पाहिजे आपण आता? संधी दिली पाहिजे की आता आपण म्हाताऱ्यालाच द्यायची संधी. कुणाला म्हणजे पवार साहेब? पवार साहेब. पवार साहेबांनी अजून उमेदवार दिला नाही. देते ती. जर इंदापूरला जर आप्पासाहेबांना संधी दिली तर तुमची मदत होईल का? अजित पवारांना का नको बरं? त्यांना बी द्यायचं, दिलं घ्या आता काय का एक वरगून द्यायचं. एकंदरीत बाबांचं असं म्हणणं आहे अजित पवारांना आम्ही संधी दिलेली आहे आणि आता अजित पवारांची संधी त्यांना नको द्यायला, आता आम्ही शरदजी पवार साहेब यांना या ठिकाणी संधी देऊ. आपल्यासोबत भरपूर या ठिकाणी शेतकरी आहेत, शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी प्रश्न विचारू. या ठिकाणी आपल्यासोबत काही या ठिकाणी शेतकरी सुद्धा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? रुई गावचे आहेत. काय वाटतं यावेळी इंदापूरचं चित्र बदलेल का हेच राहील? हर्षवर्धन पाटीलच या 100% येतील. 100%. का नेमके का पाटील साहेब का पाहिजे? कर्तृत्व तेवढं आहे ना. कर्तृत्व तेवढं आहे, पण 20 वर्ष नव्हते या ठिकाणी 10 वर्ष मामा आहेत, मग मामा का नको आता? नाही हर्षवर्धन पाटीलच येणार, दुसरं कोण येणार नाही. विकास झाला का नाही 10 वर्षात? अजिबात नाही. एकंदरीत मामांचं असं म्हणणं आहे की या 10 वर्षामध्ये विकास नाही आणि विकास नसल्यामुळे आता पुन्हा एकदा हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना या ठिकाणी संधी द्यायची. आपल्यासोबत काही शेतकरी या ठिकाणी आजूबाजूला आहेत. आपण या दादांना विचारू. दादा काय वाटतं आता यावेळी इंदापूरचं चित्र बदलेल की आई राहील? आता कोण उभं राहते ते अवलंबून. नाही, चेहरे आपल्या समोर आहेत. आज ना उद्या ते चेहरे सर्व पक्षांकडून घोषित केले जातील. हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील, दत्तात्रय भरणे मामा असतील, आप्पासाहेब जगदाळे असतील, प्रवीणभाई माने. नेमकी संधी कुणाला द्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं? मामाच काम करते चालूला मामा करतायत, पण विकास झालाय तुमच्याकडे? झाला की मामाला पसंती असेल. दादांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी मामांना पुन्हा एकदा संधी या ठिकाणी द्यायची. आपल्यासोबत शेतकरी आहेत या ठिकाणी, टमाटर आणि कारलं घेऊन या ठिकाणी बसलेले. दादा नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? बिजवडीच गाव आहे त्यांचं. काय वाटतं यावेळी इंदापूरचं चित्र बदलेल का आईच राहील? आता तसं काय सांगता येते, लोकमत आहे शेवटी. नाही, तुमची पसंती नेमकी कोणाला आहे? लोकमतावरच आहे. तुमची पसंती नेमकी कोणाला असेल? हर्षवर्धन पाटील साहेब, दत्तात्रय मामा भरणे, आप्पासाहेब जगदाळे, कुणाला असेल? आताच तसं काय सांगू शकत नाही. एकंदरीत काकांचं असं म्हणणं आहे की आत्ताच आम्ही आमची प्रतिक्रिया या ठिकाणी देऊ शकत नाही. आपल्यासोबत काही वयस्कर शेतकरी या ठिकाणी बसलेले आहेत. बाबा नमस्कार. गाव कोणतं? तिथलाच आहे. बिजवडी गावचे बाबा आपल्यासोबत. बाबा काय वाटतं यावेळी इंदापूरमध्ये चित्र बदलेल का हेच राहील? नवीन येईल कोणीतरी. नवीन येईल. तुमची पसंती नेमकी कोणाला असेल बाबा? आता पसंती काय पवाराकडेच.
या ठिकाणी चाचा बसलेत या ठिकाणी आलं आणि लसूण घेऊन पंढरपूरचे चाचा आहेत. बरं काय पंढरपूरला काय चित्र आहे यावेळीच? पंढरपूरला राहत नाहीत असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे. चला आपण पुढे. दादा नमस्कार, गाव कोणतं? मी इथला कवठळी. कवठळीचा. काय वाटतं यावेळी इंदापूरमध्ये बदल घडेल काय? बदल होणार की 101%. कोण येईल यावेळी? हा कोण येईल? भाऊच येणार ह्या बारीने बदल. भाऊ म्हणजे हर्षवर्धन पाटील साहेब. बरं का लोक तर चर्चा चालली अशी बिल ही झाली परत या ठिकाणी कामगारांच्या पगारी चाललं तरी ह्या बारीने बदल पाहिजे ना, कारण आता 20-22 वर्ष झालं त्यामुळे बदल होणार आहे ह्या बारीने. एकंदरीत त्यांचं म्हणणं असं आहे, बदल होणार आहे. चर्चा काही जरी असेल तरी इंदापूरमध्ये यावेळी बदल होईल असं एकंदरीत त्या दादांचं म्हणणं आहे या ठिकाणी. म्हणजे पवार साहेब जो उमेदवार देतील तो, आणि दत्ता मामा हर्षवर्धन पाटील साहेब नको पाहिजे कुणी का असा पण पाहिजेच की. पाहिजे. पण तुमची पसंती कुणाला असेल नेमकी? 100%. बरणे मामा बी ठीक आहे, पवार साहेब बी ठीक आहे, प्रवीण भैया बी ठीक आहे. एकंदरीत बाबांचं म्हणणं आहे इंदापूर तालुक्यामध्ये सगळेच आमदार व्हावेत, पण अशी संधी इंदापूरला कधी भेटणार नाही. सगळे आमदार काही होऊ शकणार नाहीत. म्हणून या ठिकाणी आपण एक आजी बसलेला, आजींना देखील काही प्रश्न विचारू. ही इंदापूरमध्ये विधानसभा या ठिकाणी 2 महिन्यामध्ये लागते, आणि या 2 महिन्याच्या विधानसभेच्या अनुषंगानं या ठिकाणी एक आजी या ठिकाणी बसलेले आहेत. आजी काय वाटतं तुम्हाला? तुमच्या भाजीपाल्याला रेट आहे का? काय रेट आहे तेव्हा? नाही रेट. रेट नाही. काय वाटतं इंदापूर यावेळी काय बदल होईल काय? काय सांगितलं आपल्या काय माहित नाही काय. आजींना एकंदरीत असं म्हणायचं की आम्हाला या ठिकाणी काही सांगता येणार नाही. काय आपल्यासोबत काही शेतकरी या ठिकाणी आजूबाजूला बसलेले आहेत. ताई नमस्कार, गाव कोणतं? कुंदकुलवाडी. कुंदकुलवाडीच्या ताई या ठिकाणी आहेत. ताई काय वाटतं इंदापूरमध्ये यावेळी चित्र बदलेल काय? काय सांगता येत नाही. नाही ना, तुमची नेमकी पसंती कोणाला असेल? भाऊंच्या माग आमचा हात. भाऊ म्हणजे हर्षवर्धन पाटील साहेब 100% येतील. 100%. का बरं भाऊच का पाहिजे? मामा का नको आता? नाही आपण म्हणजे ज्याचं आपण हे करतोय ते तसं हे करायचं. एकंदरीत त्यांचं म्हणणं असं आहे की भाऊ या ठिकाणी पहिल्यापासून आम्ही भाऊ पशीच आहे, आणि एकंदरीत भाऊ यावेळी 100% येतील असं त्यांचं म्हणणं आहे. यासोबत आपण एका काकू या ठिकाणी बसले. काकू काय आणलं विकायला? विकायला वांगी, भेंडी, टमाटा, मिरची, घेवडा. रेट आहे सगळ्याला? रेट आज वाढलाय थोडा. आज वाढलाय. बरं काय वाटतं काकू एकंदरीत इंदापूरमध्ये यावेळी तिरंगी लढत होईल, कोण निवडून येईल? आता मी कसं काय सांगणार हो कोणी. तुमची पसंती कोणाला असेल काकू? आपली पसंती आता मला सांगताच येणार नाही. पसंती हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील, दत्तात्रय मामा भरणे असतील, आपासाहेबजी जगदाळे असतील, कोणाला नेमकी पसंती द्याल? भरणे मामा. का बरं भरणे मामा? भरणे मामाने काय सोयी सुविधा केल्यात आम्हाला. बाजारसाठी लोणीत हापशी घेऊन दिली. अजून काय गोष्टी सुधार आहे त्यांच्यापासून. रोड वगैरे म्हणजे विकास केलाय म्हणायचं मामाने? थोडा विकास केलेला आहे लोणी देवकर. थोडा केलाय, मग अजून केला पाहिजे का नाही? आम्हाला घरकुल वगैरे दिलं तर आम्ही त्यांना मत देणार की अजून निवडून आणणार. बरं. एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी मामाने विकास केलाय थोडा, आणि अजून केला तर अजून 100% मदत करू. काका नमस्कार, गाव कोणतं? गागरगाव. गागरगाव. काय वाटतं काका यावेळी काय बदल दिसेल का आपल्याला? बदल दिसेल. कोण येईन यावेळी? यात भाऊ किंवा आप्पासाहेब जगदाळे. भाऊ किंवा आप्पासाहेब जगदाळे. आणि जर आप्पासाहेब जगदाळेंचं अजून काही शक्यता कमी या ठिकाणी दिसते. बरं भाऊला तिकीट भेटलं तर कुठून भेटेल, किंवा भाऊ अपक्ष उभं राहतील? भाऊ अपक्ष उभं राहणार. अपक्ष 100%. आणि तुतारी घेतली तर मग त्यांना मतदान आमचं. एकंदरीत त्यांचं म्हणणं असं आहे की भाऊंनी तुतारी जरी घेतली आणि भाऊ अपक्ष जरी उभे राहिले तरी आमचं मतदान या ठिकाणी भाऊंला असेल. या ठिकाणी काही फळ विक्रेते आपल्या सोबत आहेत. या फळ विक्रेत्यांना आपण काही प्रश्न विचारू. दादा नमस्कार, इकडे आहेत का? बरं, गाव कोणतं? इंदापूर. इंदापूर. काय वाटतं इंदापूर मध्ये बदल घडेल का यावेळी? 100%. कोण येईल यावेळी? भाऊ. भाऊ म्हणजे हर्षवर्धन पाटील साहेब. का बरं भाऊ? बदल पाहिजे. बदल पाहिजे. कंटाळे काय? कटाळे बिटाळे नाही. एकंदरीत त्यांचं म्हणणं असं आहे की यावेळी बदल पाहिजे आणि यावेळी भाऊ येतील. आपल्यासोबत काही शेतकरी या ठिकाणी बाजार करून चाललेत. मोठे मोठे पिशवे आपण बघू शकता. बाबा दादा काय वाटतं, बाजार झालाय का तुमचा? हो झाला की बाजार. काय वाटतं यावेळी इंदापूर मध्ये चित्र बदलल काय? बदलेल की. कोण येईन वाटतं आता? हर्षवर्धन पाटील. पाटील साहेब. का बरं पाटील साहेब? आप्पासाहेब जगदाळे तिकडे, दत्तात्रय मामा भरणे आहेत, प्रवीण भाई आहेत. नाही पाटील साहेबच येणार. पाटील साहेब येतील 100%. 100%. ठीक आहे. एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी आता आपल्यासोबत काही शेतकरी या ठिकाणी प्रतिक्रिया द्यायला थांबतायत. आपल्यासोबत शेतकरी या ठिकाणी आहेत. जय रे. राम राम. काय वाटतं यावेळी इंदापूर मध्ये कोण येईल? हर्षवर्धन पाटील.
का बरं पाटील साहेबच का पाहिजे तुम्हाला? हर्षवर्धन पाटील बुद्धीने श्रेष्ठ आहे, हुशार माणूस आहे. हुशार माणूस आहेत. मग दत्ता मामा आप्पासाहेब जगदाळे प्रवीणभाई माने नाहीत काय? त्यांच्यापेक्षा हर्षवर्धन पाटील हुशार माणूस आहे. म्हणजे एकंदरीत दादा बाबांचं असं म्हणणं आहे की हुशार माणसाला आम्ही यावेळी इंदापूरचा आमदार करणार. आपल्यासोबत अजून वयस्कर बाबा या ठिकाणी आहेत. बाबा काय वाटतं तुम्हाला यावेळी? आम्हाला मतदान लागल्यावरच काय वाटायचं ते वाटतं आधी काहीच काय तुम्हाला काय इकडे 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 ऐका. एकंदरीत बाबांचं असं म्हणणं आहे मतदान दिसलं की आम्हाला काय वाटतं विचारलं जातं. पण बाबा आपले प्रश्न आपण या ठिकाणी शासनाद्वारे मांडले पाहिजे. आपल्यासोबत काही शेतकरी या ठिकाणी आहेत, काही व्यापारी देखील आहेत, खाऊ विक्रेते या ठिकाणी बसलेले आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. गाव इंदापूर. काय वाटतं यावेळी इंदापूर बदल घडेल काय? नाही मामा मामाच फिरसे मामा. हा. का बरं मामाच का पाहिजे? आता काम केलेत मामाने. कामं केलेत. एकंदरीत दादांचं म्हणणं आहे की मामांनी इंदापूरमध्ये कामं केली आणि पुन्हा एकदा मामाच या ठिकाणी पाहिजे. आपल्यासोबत बाबा आहेत. बाबा इकडं. बाबा नमस्कार. गाव नरटवाडी. नरुटवाडी. काय वाटतं तुम्हाला यावेळी इंदापूरमध्ये बदल घडेल काय? नाही मामा. मामा पुन्हा मामा का बरं? आप्पासाहेब जगदाळे आहेत, हर्षवर्धन पाटील साहेब आहेत. काय माहिती मामाची? का माहिती? तुमच्याकडे झाला विकास? हो, रस्ता बिस्ता ओके नसतं. मामालाच पण पुन्हा एकदा. एकंदरीत बाबांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे विकास झालाय आणि या विकासाच्या अनुषंगानं मामाच पुन्हा एकदा या ठिकाणी निवडून येतील. आपल्यासोबत या ठिकाणी काही ताई आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी काही विक्रेते या ठिकाणी आपल्याला आवाज देऊन बोलवत आहेत. दादांना विचारू. दादा नमस्कार. गाव इंदापूर. काय वाटतं यावेळी इंदापूर मध्ये काय चित्र वेगळे असेल का? तेच राज्यपाल राजवट लागावे. राज्यपाल का बरं? आहे लाडकी बहीण, अमुक तमुक, शेतकरी कमी वीज, ह्याच्याने महागाई मुलकाची वाढली. म्हणजे सरकारवर एकंदरीत नाराज आहे म्हणा. मग बदल करायचा की नको? बदल बी नको काय नको. 5 वर्ष राज्यपाल राजवट. 5 वर्ष मग तर प्रश्न जास्त लांबतील अजून. नाही प्रश्न खड्डा कावा पडत नाही, सारखाच खड्डा पडतो. मला एकंदरीत का कुणी जर सत्तेदाराचा खड्डा पडणारच आहे. एकंदरीत आमचं म्हणणं असं आहे की इंदापूर मध्ये खड्डा पडतोय तो बुजवण्यासाठी काय करावं? त्या तालुक्याला महाराष्ट्राला खड्डा येतं. एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खड्डे आहेत आणि ते बुजवण्यासाठी राज्यपाल राजवट या ठिकाणी लागू झाली पाहिजे. आपल्यासोबत या ठिकाणी दादा या ठिकाणी. दादा आता ते बोलले तीच बोललो माझं. त्यांचं देखील तेच म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे की जे दादा बोलले या ठिकाणी ती योग्य आहे आणि तीच गोष्ट या ठिकाणी घडली पाहिजे. एकंदरीत असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत या ठिकाणी दादा नमस्कार. गाव गलंडवाडी गावचे दादा या ठिकाणी. दादा काय वाटतं इंदापूरमध्ये तिरंगी लढत जर झाली कोण निवडून येईल? नाही सांगू शकत. पसंती कुणाला असेल तुमची? बरं मामा. का बरं मामा? आता तर चेहरे 2-3 आहेत पुढं. दादा या ठिकाणी थोडे थांबतायत कारण प्रतिक्रिया देण्यासाठी अडचण येत त्यांना. पण या ठिकाणी काही शेतकरी या ठिकाणी बसलेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊ. या ठिकाणी बाबा या ठिकाणी बाजार करतात. बाबा 1 मिनिट. गाव कोणतं? कालटणचे एक ग्रामस्थ एक शेतकरी या ठिकाणी आहेत. का काय वाटतं तुम्हाला यावेळी इंदापूरमध्ये बदल घडेल काय? घडेल. कोण येईल यावेळी? आता अजून फिक्स नाहीत कोणाला. नाही 3-4 चेहरे आपल्याला सर्वांना माहिती आहेत. हर्षवर्धन पाटील साहेब असतील, दत्तात्रय मामा बर्णे असतील, आप्पासाहेब जगदाळे असतील, प्रवीणभाई माने असतील. नेमकी संधी कुणाला द्याल? हर्षवर्धन पाटलांना. का बरं? नेमकी चांगले आमचा कारखाना आहे, भाव मिळेल. बरं तुमचं ऊस बिल थकवलं म्हणतात तो शेतकऱ्यांच्या. निवडून आल्यानंतर चांगला चालेल. निवडून आल्यावर चांगला चालेल. एकंदरीत 100%. 100%. एकंदरीत त्यांचं म्हणणं असं आहे की भाऊ जर पुन्हा एकदा निवडून आले तर कारखाना योग्य होईल आणि शेतकऱ्यांची बिलं देखील या ठिकाणी वेळेवर मिळतील. आपल्यासोबत या ठिकाणी दोडका आणि जे दुर्मिळ होत चाललेलं तोंडलंय ते तोंडलं घेऊन एक शेतकरी या ठिकाणी बसले. दादा नमस्कार. गाव कोणतं? शेळगावचे शेतकरी या ठिकाणी आहेत. कारण या भिजवडीमध्ये सर्व ठिकाणचे शेतकरी या ठिकाणी येत असतात. काय वाटतं यावेळी तिरंगी लढत लागली कोण निवडून येईल? तसं सांगता येत नाही. इतकी घासून काट्याची टक्कर होणार आहे. काटेकी टक्कर होईल. एकंदरीत काय वाटतं बरं बदल व्हावा का तुम्हाला? बदल होणार पण माणसाचं कसं आहे हे मतदान आहे ती शेवटच्या दिवशी फिरणार आहे. अगोदर इकडं तिकडं होणार. लोक एकीकडं कल दाखवणार दुसरीकडे मतदान होणार आहे. एकंदरीत तुमची पसंती नेमकी कोणाला असेल? तुम्हाला काय वाटतं कोण योग्य चेहरा आहे? आम्ही शेवटच्या दिवशी निर्णय घेणार आहे. लगोलग काय निर्णय घेणार नाही. पूर्णपणे विचार करून ह्या बारीने मतदान करणार आहे. गाई गडबडीने मतदान करणार नाही. एकंदरीत इंदापूरचा जो मतदार आहे तो जागा झालाय आणि एकंदरीत त्या मतदाराला असं वाटतंय की आपण सर्व जागृतीने या ठिकाणी मतदान करावं. या ठिकाणी काकू आपल्या सोबत आहेत. काकू लाडक्या बहिणीचं 2000-3000 आले का? नाही मिळाला. का बरं? का नाही मिळालं?
आता म्हणली पुढच्या महिन्यात मिळायच्या डबल तुम्हाला, तुम्ही मागणं लोन केली म्हणली उशिरा केलं म्हणून तुम्हाला दिलं नाही. बरं, सरकारवर नाराज आहे काय मग? काय माहिती आता, नाराजच असेल आम्हाला दिलं नाही म्हणल्यावर. बरं, काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल यावेळी? विधवा बायांचं पण पैसे मी किती बारा केलं पण मला दिलंच नाहीत अजून. म्हणजे तुम्हाला एकंदरीत असं म्हणायचंय की तुमच्या जे शासनाकडले जे काम आहेत, जे शासनाकडल्या स्कीम आहेत ते तुम्हाला मिळत नाहीत. त्यासाठी काय बदल करावा वाटतोय का? वाटतोय की हो, आम्हाला मिळावं असं मग काहीतरी बदल होईल की. कोण वाटतं यावेळी निवडून येईल? हर्षवर्धन पाटील साहेब असतील, दत्तात्रय मामा भरणे, आप्पासाहेब जगदाळे, प्रवीणभाई माने, कोण निवडून येईल? बरणे मामा. मामा. आणि आता मामा तर आहेत की, तरी तुमची कामं होण्यात काय करायचं? ते म्हणतात काय करायचं मग आता. सरकारमध्ये मामाच आहेत आता. देतो म्हणल्यात हो, काम करतो तुमचं म्हणले. एकंदरीत काकूनला मामानी सांगितलंय तुमचे काम करू. हेच विचारायचंय आम्हाला. तुमचे 1,500 जमा झाले का? नाही ना. का बरं, का नाही झाले? काय माहिती, लिंक जोडा दुनव्या जोडा काय म्हणतात तरी. एकंदरीत ऑनलाईन प्रोसेस व्हाय नाही, होय ना की. ऑफलाईन पाहिजे तुम्हाला सरकारला. मग तुम्ही सांगाल का? सांगाल की या आमच्या चॅनेलच्या माध्यमातून. सांगते की. एकंदरीत काकूंचं असं म्हणणं आहे ऑफलाईन प्रोसेस चालू झाली पाहिजे, ऑनलाईन प्रोसेसला खूप अडचण आहे. बरं, काय वाटतं? प्रोसेस तर होईलच आता, पण इंदापूरचा आमदार कोण होईल? ते नाही मी सांगू शकत. पसंती कुणाला असेल? आपण डोक्याच्या बाहेरचं डोक्याच्या बाहेरचा विषय आहे. एकंदरीत खरंच इंदापूर तालुक्याच्या डोक्याच्या बाहेरचा विषय काय म्हटलं तरी आमदारकी. लाडक्या बहिणी जमा नाही बाबा झाला अजून. तुमचं बी नाही झालं. कस काय? वय माझं 64 आहे. 64 वय. मग वयोश्री योजना आहे की तुमची? कशाची? वयोश्री योजना भरली का तुम्ही? फॉर्म भरला का? नाही भरला. बर, एकंदरीत तुम्ही आता बाजार घेऊन बसला, काय वाटतं बाजाराला बाजार भाव आहे का तुमच्या? बाजार भाव कमी जास्त होतो जण. काय वाटतं इंदापूर मध्ये चित्र? दत्तात्रय मामा भरणे, हर्षवर्धन पाटील साहेब, नेमकं कोणी निवडून येईल? आमचे दत्तात्रय काय काय बरणे. दत्तात्रय मामा. का बरं मामा का? मामा आमच्याकडे जरा लक्ष देतात. कुठलं गाव तुमचं? पळसदेव. पळसदेवला जरा जास्त लक्ष आहे काय? एकंदरीत आजीचं असं म्हणणं आहे आमच्या पळसदेवला मामाचं जरा जास्त लक्ष आहे आणि पुन्हा एकदा मामा या ठिकाणी निवडून येतील असं आजींचं म्हणणं आहे. आपल्यासोबत या ठिकाणी खाऊ विक्रेते देखील या ठिकाणी आहेत. दादा काय, नमस्कार. गाव कोणतं? बिगवन गाव आहे. काय वाटतं यावेळी इंदापूर मध्ये बदल घडेल काय? करायला पाहिजे. तिसरा यायला पाहिजे का जुना? पण हे बदल व्हायला पाहिजे थोडासा. नेमकी पसंती कोणाला असेल? हर्षवर्धन पाटील साहेब असतील, दत्तात्रय मामा भरणे असतील, आप्पासाहेब जगदाळे, थोडासा बदल व्हायला पाहिजे. कोण वाटतं? तुम्ही सांगा कोण वाटतं यावं? नका आहे ना, पण थोडा बदल झाला जरा बरं होतं. एकंदरीत दादांचं म्हणणं आहे कोणी जरी आलं तर चालेल आणि बदल घडावा असं दादांची इच्छा या ठिकाणी आहे. आपल्यासोबत बिजवडी गावचे काही शेतकरी या ठिकाणी आहेत. आपण त्यांना काही प्रश्न विचारू. काय वाटतं इकडं इंदापूर मध्ये काय यावेळी बदल घडाव काय? 100% गाड्या. कोण निवडून येईल यावेळी? हर्षवर्धन पाटील. बरं, पाटील साहेब का बरं? काय नेमकं पाटील साहेबांनी काय केलंय? काम आहेत त्यांची चांगली, प्रशासन मध्ये वजन आहे त्यांचं. वजन आहे. बरं, 10 वर्ष आता मामा होते, मामा नको का? नाही, आम्ही बाहुला देणार आहे मतदान. विकास झाला का नाही यावेळी तुमच्याकडे? इंदापुरात झाला की विकास, पाहिजे तसा नाही. पाहिजे तसा नाही. एकंदरीत दादाचं म्हणणं असं आहे की इंदापूर मध्ये विकास झाला नाही आणि पाहिजे असा नाही, त्यामुळे बदल घडला पाहिजे. आपल्यासोबत एक शेतकरी दादा या ठिकाणी आहेत. दादा नमस्कार. गाव कोणतं? कालठण नंबर 1. कालठण नंबर 1 चे दादा. दादा काय वाटतं इंदापूर मध्ये यावेळी तिरंगी लढत लागणार आहे, काय वाटतं बदल होईल? नाही दत्ता मामाच येणार. पण पुन्हा एकदा बरं 10 वर्ष होते की होते, पण त्यांनी विकास कामं भरपूर केली ना. विकास कामं केली, पण आता दुसऱ्यांना संधी दिली पाहिजे का नाही? दिली तरी तसा नेता नाही ना इंदापूरला लाभणार त्यांच्यासारखा. एकंदरीत त्यांचं म्हणणं असं आहे की मामांसारखा नेता इंदापूर तालुक्याला पुन्हा एकदा लाभणार नाही, म्हणून मामा पुन्हा एकदा या ठिकाणी आमदार झाले पाहिजे. या ठिकाणी काकू आहेत ज्या कारलं आणि घेवडा या ठिकाणी घेऊन. काकू नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? कोणकुलवाडी. कोणकुलवाडीच्या काकू आहेत. काय वाटतं काकू यावेळी मतदान करायला गेलं नेमकं कोणाला करायचंय? पसंती कोणाला असेल? भरणे मामा. बरणे मामा. का बरं बरणे मामा? आता होते एक 10 वर्ष. भरणे मामांनी गावोगावी विकास केल्यात. गावगाव विकास झाला. तुमच्याकडे झाला का? भरपूर झाला. ते 1,500 भेटले का तुमचे? नाहीत भेटले. का बरं नाही भेटले? उशिरा फॉर्म भरलाय. उशिरा भरला. आता येतील की एकदम 4,000 येतील का? काय आता येतील ते येतील. एकंदरीत काकूचं असं म्हणणं आहे आमच्याकडे विकास झाला आणि दत्ता मामांनी विकास तो त्यांच्या गावामध्ये केलेला आहे. एक आजी या ठिकाणी आहेत. आजी नमस्कार. गाव कोणतं? नरटवाडी. नरोटवाडी. काय वाटतं आजी यावेळी इंदापूर बदल घडेल काय? घडेल की. कोण येईल? मामा. मामा होते की आता 10 वर्ष.
अजून मामा येतील मामाच करते ते म्हणल्यावर काय करायचं. आजींचं म्हणणं असं आहे की पुन्हा एकदा या ठिकाणी मामा निवडून येतील. एकंदरीत आपल्यासोबत बाबा आहेत. बाबा गाव कोणतं? आपलं बिजवडी. बिजवडी. काय वाटतं यावेळी कोण येईल? मामाच येणार आहेत. मामा येतील. आमचा विकास त्यांनी लय केलाय. मामाने विकास केला. बरं मामाच का बरं 10 वर्ष होती की होते पण अजून सुद्धा ते आमच्याच पाठीशी आहेत. मामा एकंदरीत बाबांचं असं म्हणणं आहे की मामा आमच्या पाठीशी आहेत आणि मामा पुन्हा या ठिकाणी आले पाहिजे असं बाबांचं म्हणणं या ठिकाणी आहे. नमस्कार. या ठिकाणी एक दादा आपल्यासोबत आहे. दादा गाव कोणतं तुमचं? गाव बळपुडी. बळपुडी. काय वाटतं यावेळी इंदापूरमध्ये कोण निवडून येईल? तिरंगी लढत झाली, कोण निवडून येईल? तिरंगी लढत का? हा भाऊचे ना हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील साहेब. का बरं पाटील साहेब का? आता पाटील साहेबाचं कार्य चांगले कार्य चाललंय पण लोक एकंदरीत म्हणतात की ऊसाची बिलं थकवली, शेतकऱ्यांच्या पगार, कामगारांच्या पगारी, असा तसे प्रश्न आहेत लोकांसमोर. नाही तसं काय अडचण येत नाही. नाही ना अडचण येत. एकंदरीत दादांचं असं म्हणणं आहे की अडचणी काय नाहीत यांनी ह्यावेळेस 100% हर्षवर्धन पाटील साहेब. दादा नमस्कार. विजय होणार. नमस्कार. हर्षवर्धनचा विजय होणार. गाव कोणतं? खामगळवाडी. बरं काय वाटतं यावेळी तिरंगी लढत झाली इंदापूरमध्ये कोण निवडून येईल? हर्षवर्धन पाटील येणार. का बरं? आणि बाहुनला या ठिकाणी तिकीट दिलं जाणार नाही असं सगळी जनता म्हणते. चर्चा चालू आहे त्या विषयावर. चर्चा चालू आहे अजून. आणि अपक्ष उभे राहिले तर तरी येणार निवडून 100%. एकंदरीत यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी हर्षवर्धन पाटील साहेब अपक्ष जरी उभे राहिले तरी 100% निवडून येतील. आपल्यासोबत एक युवा शेतकरी या ठिकाणी आहेत आणि युवा शेतकरी या ठिकाणी अतिक्रमकपणे भूमिका मांडत असतात. दादा नमस्कार. गाव कोणतं? काय वाटतं इंदापूर बदल व्हावा का? झालाय बदल. काय नाही बदल व्हावा का आहे आमदारातील? कुठले बर्णे मामा. बर्णे मामा येतील. का बरं बर्णे मामा? बर्णे मामाने केलंय चांगलं. विकास झाला तुमच्याकडे? पाणी आलं सगळं, लाईट आली, सगळं झालं. एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे की बर्णे मामांनी त्यांच्या गावामध्ये विकास केला आणि यावेळी बर्णे मामा येतील असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत शिक्षक या ठिकाणी आहेत. दादा सर नमस्कार. नमस्कार. काय वाटतं यावेळी इंदापूरमध्ये बदल घडेल? घडेल की. कोण येईल यावेळी नेमकं? भाऊ म्हणजे हर्षवर्धन पाटील साहेब म्हणायचे का? का बरं नेमकं हर्षवर्धन पाटील साहेब का? आता 2 वेळा झाला म्हणल्यावर थोडी लोकांची अपेक्षा ज्यादा वाढते त्यामुळे दुसऱ्या माणसाला निवडून देते. म्हणजे बदल करायचा तुम्हाला? करायचं. कोणत्या शाळेवरती आपण कामाला? कालटणच्या. विकास आहे तिकडं कालटणला? आहे की. पगार व्यवस्थित? एकंदरीत सरांचं म्हणणं असं आहे की कालटण गावामध्ये विकास आहे आणि हर्षवर्धन पाटील साहेब पुन्हा निवडून आले पाहिजे, बदल घडला पाहिजे. आपण या ठिकाणी एक काकू या ठिकाणी बसल्यात. काकू लाडक्या बहिणीचं 1,500 आलं का नाही? 1,500 जमा झालं का? झालं की. कधी जमा झालं? रक्षाबंधन दिवशी. सरकारवर खुश आहे का आता? हो आहे की. काय वाटतं मग इंदापूरमध्ये कोण निवडून यावेळी? बर्णे मामा. बर्णे मामा. का बरं बर्णे मामा? 10 वर्ष होती की आता? त्यांनी रस्ता केलं, सगळं मंजुरी आणली. एकंदरीत काकूंचं असं म्हणणं आहे की बर्णे मामा पुन्हा एकदा या ठिकाणी आमदार होईल, त्यांनी या ठिकाणी विकास केला. दादा नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? वनगडी पारीकर वस्ती. पारीकर वस्ती. काय वाटतं यावेळी इंदापूरमध्ये तिरंगी लढत झाल्यानंतर कोण निवडून येईल बरं? तिरंगी कुठे होती? दुरंगीच होणार आहे. दुरंगीच होणार. पण आप्पासाहेब जगदाळे, प्रवीणभाई माने, हर्षवर्धन पाटील साहेब, दत्तात्रय मांबर्णे अशी लढत होईल असं म्हणतात सगळे. नाही आता कसं दुरंगीच होणार आहे. दुरंगीच. बरं दुरंगी झाली तर नेमकं कोण निवडून येईल आपल्याकडे इंदापूरमध्ये? भाऊला परत चान्स आहे. पाटील साहेबाला चान्स आहे परत? 100%. दिवस चांगले आलेत भाऊचे दिवस चांगले आहेत. बरं एकंदरीत पाटील साहेब परत काय वाटतं तुम्हाला? येणार ना परत. आता ते पवारांकडे गेलेत म्हणल्यानंतर येणार. पण अजून काही पक्षप्रवेश जाहीर नाही. हो झाल्यासारखंच आहे. आता झाल्यासारखंच आहे. एकंदरीत बाबांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी हर्षवर्धन पाटील साहेब पुन्हा एकदा या ठिकाणी येतील आणि त्यांना हा चान्स आहे असं या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत अजून शेतकरी या ठिकाणी आहेत. नमस्कार. गाव कोणतं? वरंगडी. वनगडी. काय वाटतं यावेळी इंदापूरमध्ये बदल घडेल काय? घडेल. कोण येईल यावेळी? हर्षवर्धन पाटील. पाटील साहेब येतील. आणि 10 वर्षात तुमचे दत्तात्रय मामा बर्णे होते, त्यांनी विकास केला नाही का? नाही केला. तुमच्याकडे विकास झाला नाही. मग तुमचं म्हणणं असं हर्षवर्धन पाटील साहेब येतील? अपक्ष उभं राहावं का तुतारीत उभं राहावं बरं? अपक्ष नाही, तुतारीत उभं राहावं म्हणजे पवार साहेबांकडे जावं एकंदरीत तुमचं म्हणणं आहे. एकंदरीत आपल्यासोबत शेतकरी होते, त्यांचं म्हणणं आहे की हर्षवर्धन पाटील साहेबांनी या ठिकाणी तुतारीमध्ये जावं आणि या तुतारीमध्ये हर्षवर्धन पाटील साहेब या ठिकाणी निवडून. दादा नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं? बिजवडी. बिजवडी गाव. काय वाटतं यावेळी इंदापूरचं चित्र कसं असेल? बर्णे मामा. आता तर 10 वर्ष होते की बर्णे मामा? विकास चांगला केला त्याने, रस्त्याची कामं भरपूर केली. ती विकास केलाय आणि बर्णे मामा परत पुन्हा यावं असं वाटतंय का? पुन्हा येणार, नक्की येणार. एकंदरीत दादाचं म्हणणं असं आहे की दत्तात्रय मामा बर्णे
हे पुन्हा येतील असं यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन राहुल बेबेसह मी कुमार शिंदे, ER न्यूज.